मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम जोरदार सुरू आहे। या प्रकल्पासाठी सुरतमध्ये 100 मीटर लांबीच्या मेक इन इंडिया स्टील पुलाचं काम पूर्ण झालंय। गुजरातमधील 17 नियोजित पुलांपैकी हा 6वा पूल आहे। शेळफाटा रोडवरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय, त्यामुळे कल्याणकरांची वाहतूक कोंडीमुळे लांबचा फेरा वाचणार आहे। हा मार्ग आता उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होण्याचा अंदाज आहे। एसटी महामंडळाच्या राज्यभरातील आगारात सार्वजनिक खासगी भागीदारीतून प्रकल्पांमध्ये आगार तिथं 100 खाटांचं कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प आहे। या रुग्णालयात एसटीच्या कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट 11 फेब्रुवारीपासून तब्बल 6 महिने बंद राहणार आहे। या निर्णयामुळे अनेक वाहन चालक आणि प्रवाशांना फटका बसणार आहे। कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एक नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बनवतंय, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। 12वीची परीक्षा उद्यापासून सुरू होतीये। यावर्षी 10 दिवस आधीच इयत्ता 12वीची परीक्षा घेतली जातीये। यावर्षी 12वीच्या परीक्षेसाठी एकूण 15,05,037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। 3,373 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। महाराष्ट्र परिवहन विभागाने नुकतेच मुंबईत रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिली आहे। येत्या 2 महिन्यात मुंबईत रॅपिडो सारखी बाईक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। प्रवाशांना ओला आणि उबरच्या टॅक्सी सेवेप्रमाणेच रॅपिडोच्या बाईक राईडचा पर्यायही उपलब्ध होईल। माघी गणेशोत्सवात उपनगरातील पीओपी गणेश मूर्तींचं नैसर्गिक जलाशयात विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आला, त्यामुळे मूर्तिकार संतप्त झाले। पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। इंडियाज गॉट लेटेंड या शोवरून सध्या गोंधळ सुरू आहे। युट्यूबवर रणवीर अलाहाबादियानं आई वडिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर या वादाला तोंड फुटलंय। याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस यांनीही रणवीरच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली। रणवीरनं आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे। बदलापूरच्या शिरगावात राऊत चौकात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। पोकलेनच्या मदतीनं रोड फोडला जातोय, मात्र सुरक्षेसाठी कोणतेही उपाय नसल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना इजा होण्याची शक्यता आहे आणि यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुंबईत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे। मुंबईच्या तापमानाचा पारा आता वाढू लागलाय। दिवसाच्या तसंच रात्रीच्या तापमानातही तुलनेनं वाढ झाली आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि उपनगराचं तापमान 34 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं मुंबईकरांना घाम फुटलाय। उंटांची कत्तल करण्यास कायद्याप्रमाणे प्रतिबंध असूनही महाराष्ट्रातील काही भागात ती होतीये, तर महाराष्ट्रातील पोलीस आणि अन्य प्रशासनानं कायद्याप्रमाणे कारवाई करून याला प्रतिबंध करण्याचे निर्देश द्यावेत, अशा विनंतीच्या जनहित याचिकेवर 28 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे।